पत्थर म्हणून असतात, म्हणजे मार्बल जे आपण म्हणतो ते, त्याला वेगळे व्हिएतनाम आणि मथुराना असं दोन व्हरायटी असतात. आपण व्हिएतनाममध्ये ते शिलामूर्तीचे ते आपण साधारणतः बसल्यानंतर मनुष्याच्या म्हणजे 3.5 फुटाच्या हिशोबाने आपण ते आपण मोठ्या उभारलेल्या मूर्ती करायचं होतं, पण पूजा करताना थोडं अडचण येतं म्हणून आपण बसलेल्या मूर्ती आपणचं जे काही फुट आहे त्याच निमित्त पूर्ण त्याच्याच. मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, कोरोना आला. कोरोनामध्ये सगळं काम ठप्प झालं. 3 वर्षामध्ये आपल्याला काही काम करता आलेलं नाही. आणि नंतर ना ज्या पद्धतीनं योगीराज शिवाचार्य महास्वामींनी आपल्या गुरूंच्या नावानं जे काही सगळ्या शाळा उभी केल्या, मंदिरं उभी केली, त्याच पद्धतीनं तत्कालीन मठाधीश श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी आपल्या गुरूंचं देखील मठ व्हावं, मंदिर व्हावं आणि त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं असं एक संकल्प सोडला. पण दुर्दैवानं असे अनेक अडचणी आल्या आणि आज आपल्या सर्वांना सांगायला म्हणजे अतिशय दुःखही होत आहे, पण आनंदही होत आहे. आणि अनेक अडचणीतून ते सामोरे जाऊन सगळ्या भक्तगणांच्या आणि शिवाचार्यांच्या माध्यमातून जगद्गुरूंच्या सहकार्यानं हे आता हुडकी गावामध्ये तपोरत्नम योगीराज शिवाचार्य महास्वामींचं शिला मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य झाले. आणि आता त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये शिलामूर्ती कोणाचं तपोरत्नम योगीराज शिवाचार्य महास्वामींचं शिलामूर्ती आणि कळसारोहण हे सगळे असे विविध कार्यक्रम हे कार्यक्रम करत असताना ज्या पद्धतीनं तपोरत्नम योगीराज शिवाचार्य महास्वामींनी केले त्याच पद्धतीनं त्यावेळेचे हे मुद्दाम परत सांगतो त्यावेळेचे मठाधीश मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी अशाच पद्धतीने करावं असं एक संकल्प सोडला. आणि या काळामध्ये त्यांनी जे काम केलेलं होतं कोण मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी योगीराज शिवाचार्य ज्या पद्धतीने काम केले त्याच पद्धतीने ते काम करत असताना अडचणी आल्या. माझ्याही गुरूचं तिथं मंदिर व्हावं, त्या पद्धतीनं अतिशय सुंदर देखणं व्हावं अशा पद्धतीचं नियोजन करत असताना अडचणी आल्या. मी आता सांगितलं त्या पद्धतीनं अनेक अडचणीवरती सामोरे जाऊन आज आपण सर्वजण हुडकीला यायचं आपल्या सर्वांना मी आमंत्रित करणार आहे. आणि यामध्ये अनेक कार्यक्रम धार्मिक आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे आणि समाज उपयोगी जे जे उपक्रम आहेत ते सर्व उपक्रम या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि आपण मला खात्री आहे की आपण ज्या ज्या वेळेला इथे येतात त्या त्या वेळेला प्रत्येक बातमी आपण आपल्या वाचकांच्या किंवा भक्तांच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम फार मोठंसं काम आणि तुमचं सहकार्याशिवाय हे काम होत नाही हेही मला माहिती आहे. आणि त्यामुळं आपण सर्वजण इथं आलेला मी प्रथमतः जगद्गुरूंना वंदन करतो. आणि आपल्या मठाच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला म्हणजे योगीराज शिवाचार्य महास्वामींचे असताना देखील आपले श्रीकंठ शिवाचार्य नागोनसूर मठाचे मठाध्यक्ष श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यायचे मार्गदर्शन करायचे आणि आम्हाला धक्का बसल्यानंतर देखील ते आम्हाला सावरलेले आहेत. आणि त्यानंतर जे जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे काम करून आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि ते देखील पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत त्यांचं देखील मी वंदन करतो आणि स्वागत करतो. आणि आता 4 वर्षामध्ये युगमानोत्सव जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन अतिशय सुंदर. आता एक मला